अरे लय पागल मग हात म्हणतात मग आवाज असं आहे हे पागल असले नाही मग काही सांगितलं आधी म्हणले शिंदे साहेब नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो नंतर म्हणले शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो यांनाच सापडा ना नाही सभा नाही आहे ही बैठक आहे चावडी बैठक समाजाच्या आरक्षणाचा निवेदनाच्या संदर्भात आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जातो 27ला अंतरवाली होती त्या संदर्भात समाजाशी आम्ही सगळी चर्चा केली चावडी बैठक घेऊन इथं बीड जिल्ह्यातले सगळे प्रमुख बांधव आले होते आता या ताकदीनं मराठी आता एक घरातून एक असा सगळा मराठा समाज आता मुंबईकडे निघा मात्र सरकारने आताच एक समिती गठन केलेली आहे मग ती समिती कशासाठी केली तुम्ही विशेष ते आम्हाला नाही ते देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती कशासाठी केली आमच्या मागण्या सरकारजवळ येतात आणि मागणीची अंमलबजावणी मागतोय मराठा आणि कुणबी एक ही मागणी आमची आहे ती आम्ही लावून धरलेली आहेत मुंबईला गेल्यावर आम्ही ती मिळवणार आहे सगळ्या सोयऱ्यांची तीनही गॅजेटचा विषय तेही आम्ही त्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबणार नाही आहे आता सुरू झालं लक्ष्मी साक्षी म्हणतायत की आता की हे संपूर्ण ज्या बैठका आहेत त्या सरकार पुरस्कृत आहेत कोण म्हणतं लक्ष्मण हे द्या सोडून चला पुढं कसल्याला महत्व देत जाऊ नका रे पुढे असंही म्हणाले की आमदार 10-15 लाख रुपये अरे त्याला कोणाचं funding सांगा दिले. आता तुम्ही त्याला माणूस कसा पाहिजे किरकोळ लोकांचं नाव नका घेऊ. चलो झालं का आता कसं नियोजन असणार आहे सगळे आणि कशा पद्धतीने असणार आणि काय रणनीती असणार रणनीती तर पूर्ण ठरली मराठा समाजाने पूर्ण तयारी केली काय असतं समाज आणि लेकर हे जर जिंकायचं असतं तर रणनीती ठरवायची नसते आपण सज्ज व्हायचं असतं लेकराच्या पदरात दान टाकण्यासाठी सुखा समाधानाचं दान टाकायची जबाबदारी समाजाची असते लेकरा बाळाचा सांभाळ करायचा लेकरा बाळा उंचीवर न्यायचे त्यातून समाज मोठा करायचा असला तर आपल्याला झिजावं लागतं लढावं लागतं घरात झोपून नाही चालत आपण ज्यावेळेस घर सोडतो प्रत्येकाचं उदाहरण घ्या घर सोडणारा माणूस दुसरीकडे कामाला जातो तो 200 रुपये महिना घरात कमवून आणतो तर घर सुखी होतं तसं घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला आयुष्याची भाकर मिळणार नाही ते म्हणजे आरक्षण त्यामुळे प्रत्येक मराठीने ठरवलं आहे आधी लेकरं बाळगणं समाज त्याला उंचीवरती न्यायचं मोठं करायचं 29 ऑगस्टला आरक्षण मिळवायचं हे समाजाने ठरवलं आहे आणि त्याच्यावर आता आम्ही पक्क झालं आहे आमचं आम्ही निघालो आता मुंबईला नसता 26 तारखेच्या आता अंमलबजावणी जाय नाही यायचं मुंबईला आम्हाला किती सोपं आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या अंमलबजावण्या द्या खरं आहे ते द्या आमच्या सरकारी नोंदी आहेत 3 गॅजेट आहेत तिन्ही सरकारी नोंदी आहेत हरकत काय द्यायला मराठा आणि कुणबी एक आहे 58 लाख नोंदीचं अहवाल आहे काय हरकत आहे GR काढायला मुंबईला यायची गरज नाही 5 मिनिटाचं काम आहे कॅबिनेटचं GR काढणं म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक देवेंद्र फडणवीसचा व्हिडिओ व्हायरल होतोय की तो विरोधी पक्षनेता असताना त्यांनी जे सरकार होतं त्यांना म्हणलं होतं की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या तुम्ही सक्षम नाही आहेत का पण आज ते मुख्यमंत्री आहेत त्यावरती बोलायला तयार नाही हा बघ एकदा पुन्हा एक दुसरी आठवण करून देऊ त्याच्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मीडियाचे बांधव म्हणले नाही ते तर फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी अडवतच नाही म्हणावं शिंदे साहेबांनी मी अडवतो आहे म्हणून आता कोणी म्हणन का सांगन म्हणून ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी अडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता तर तुम्ही येत 8 महिने झाले का देण्यात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्या विषयाने काम करू दिलं नाही अजितदादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झालं की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबाला अजितदादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर हे सिद्ध झालं तुम्ही 8 महिने झाला आलात तरी करत नाहीत त्याचा अर्थ तो आहे मंडळमध्ये कुठं बोलायला आलं तर मध्ये बोली नाही ना आता बोली नाही ना मध्ये तुम्ही 26 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा तर आम्ही बोलायला तयार आहे एकदा 27ला अंतरवाली सोडली 29ला तिथं ग्राउंडवर बसल्यावर चर्चा तवर नाही स्वयंघोषित आणि गणपतीच्या पिरियड मध्ये आपण तिकडं घेऊन जाताय खुश मुंबई करताय तुम्ही पेटवायला चाललात असं देखील ते म्हणतात. नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द आहे कारण एक त्यांचा मुकादम आहे परत येवल्याला ते एक शिक्षण आहे आपण असं म्हणा त्यांनी ती रणनीती ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवून आणायची जर काय झालं येवल्यावालाही जबाबदार राहणार आहे आणि फडणवीस सुद्धा जबाबदार राहणार तुम्हाला शरद आणि गणपतीच्या पिरियड मध्ये आपण मुंबईमध्ये जाताय दादा आरक्षण लढा सनदशीर मार्गाने लढला तर ठीक नसता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले तुम्ही हल्ला सनदशीर मार्गाने केलता का अंतरवाली हां कुडून वेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले
आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले, ते नावं ध्यानात आहेत ना आमच्या. वेळ येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात आहे ते कोण होते, आडनावं काय होते. तुम्ही सनदशीर मार्गाने केलं का कधी? आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना. आताही लोकशाही मार्गानेच मुंबईला चाललो ना आम्ही. कुणाला दगड आणला, कुणाला काठी मारली, कुणाला काही त्रास दिला, की न्याय देणाऱ्या भूमीत चाललो आम्ही. तुम्हाला ते षडयंत्र बोलते, ते नाही बोलत. ते फडणवीसांचं त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागला. तुम्हाला शरद पवार रसद पुरवतोय असा देखील सध्या आरोप कोण? शरदचंद्र पवार अरे लय पागल. मग हात तोंड मग बघा असं आहे, हे पागल असले ना. मोगम काही सांगितलं, आधी म्हणले शिंदेचं आहे मी, नंतर म्हणले नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो, नंतर म्हणले शरद पवार करतो, नंतर म्हणले नाही अजित पवार करतो, नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो. यांनाच सापडा ना. मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज. जातवा सगळ्या ताकदीनं लढ्यात, जे लागन त्या ताकदीनं. दुसऱ्या बाजूला की नाही मुंबईला जातात, दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण यात्रा काढली. काय कसं बघताय या यात्रेकडे? बघू आता वेळ यावं पुढं आम्हाला.